यशोधरा पोलिसांनी सापळा रचत अवैध सुगंधित तंबाखू व पान मसाला वाहतूक करणारी एक कार पकडून सुमारे 4 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे अवैध गुटखा रॅकेट, अवैध सुगंधित तंबाखू चालवणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की कामठी रोडवर एका कारमधून अवैध सुगंधित तंबाखू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती यशोधरा पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे यशोधरा पोलिसांनी विटाभट्टी चौक येथे सापळा रचत एका इनोवा कारची झडती घेतली असता पोत्यामध्ये अवैध सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळला। पोलिसांनी सुमारे 4 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। कार चालक सुनील भिमटे 52 वर्ष इंदोर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार जप्त करण्यात आली आहे। आम्हाला माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशोधरा नगर पोलीस स्टेशन रमेश खुनी सर यांच्याकडून माहिती मिळाली होती की जो काही इसम आहे त्याच्या चारचाकी वाहनामधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा मोठ्या प्रमाणात व्यापार करतो आहे, वाहतूक करतो आहे। त्यावरून आम्ही विटाभट्टी चौक पोलीस ठाणे यशोधरा नगर येथे सापळा लावून नमूद इसमाला त्याचे वाहनासह ताब्यात घेतला आहे आणि त्याच्या ताब्यातून आम्हाला एकूण 4,09,807 रुपयाचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा जो काही साठा आहे तो मिळून आलेला आहे। नमूद इसमाला आम्ही ताब्यात घेतलं, त्याच्याकडे विचारपूस केली तर त्याचं नाव आहे सुनील बुधाजी भिमटे, वय 52 वर्ष, राहणार इंदोरा, गल्ली नंबर 11, दरीपाटकर रोड, नागपूर। या आरोपीला आम्ही ताब्यात घेतला आहे आणि त्याच्या ताब्यातून त्यांनी अवैध प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाला याच्या व्यापारासाठी जे काही तो चारचाकी वाहन वापरत होता इनोवा कार, ही सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे। नमूद इसमावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। नमूदचा जो काही आरोपी आहे हा मध्य प्रदेशमधून माल खरेदी करतो असं याबाबत तो आज माहिती देत आहे। आम्ही त्याला आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन अजून पुढचा तपास आमचा सुरू आहे। नमूद इसमाच्या ताब्यातून एक इनोवा कंपनीचं चारचाकी वाहन आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाला हे सुद्धा ताब्यात घेतला आहे। नमूद आरोपीच्या ताब्यातून एकूण 21,09,807 रुपयाचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। कारवाई सुरू आहे।